नमस्कार बाळांनो, आता सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय अल्ट्रा प्रो मॅक्स व्हर्जन लेजेंडरी जे कार्यकर्ते असतात ना, त्यांना आता टेन्शन आलेलं असतं. कशाचं? की आता माझा फिजिक्स निघणार काय नाही. हा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. वर्षभर काय केलं नसेल किंवा टाइमपास झालाय सगळं आहे, ठीक आहे, तर पास कसं व्हायचं? मग आता मी काय प्रवचन नाही लागणार की स्वतःवर विश्वास ठेवा, ते होतंय, जिद्द बाळगा, हे नाही. डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. का राहिल्या 3 दिवस प्रवचन देत बसलो, तारे जमीनवर येतील. जर 158 क्वेश्चन जे काही दिले होते, म्हणा ते 158च लागले तुला, ते टॉप करायचं असेल तर ते सगळे केले असतील, त्याच्याबरोबर न्यूमरिकल्स, ठीक आहे, त्याच्याबरोबर न्यूमरिकल्स ज्यांनी केलं. 150 थेरी क्वेश्चन, न्यूमरिकल्स हे आउट ऑफ आउट आलं. आता ज्यांना ज्यांना आहे ना, हे आपल्याला नाही झालं, आपण हे करणारच नाही, असं ज्यांचं म्हणणं आहे ना, त्यांच्यासाठी पास होण्याचा टेन्शन आहे. 3 दिवस राहिलेले आहे. ओके, हा काय करायचं स्ट्रॅटेजी बघूया आणि इझिली पास होईल. काय लोड घ्यायचं नाही. हा फक्त करावं लागेल. रोज काय 3 दिवसात 8 ते 10 तास बसा. कोण बसणार असेल 12 तास बसा. अजून करतो मी 30-1 तास अभ्यास कराल तुम्ही 3 दिवसात. शेवटच्या दिवशी 10 तास रिव्हिजन किंवा एक 6-7 तास रिव्हिजन आणि इथले उद्या परवा आणि नंतरचा 1 दिवस अर्धा, 2.5 दिवस अभ्यास करा. 6-7 तास रिव्हिजन, पेपरला जायच्या अगोदर 2 तास रिव्हिजन करा. रिव्हिजन केल्याशिवाय जायचं नाही. आधीच केलं नव्हतं आम्ही, त्यात पास व्हायचं टेन्शन आहे. म्हणजे केलंय त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. नाहीतर आज केलं डायरेक्ट पेपरला गेलो ना तर परत विसरणार. कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो विसरण्याचा इथं. जर जेवढं फास्ट रीड करशील वाचशीला तेवढ्या लवकर विसरतंय ते. उगाच संपवायचं म्हणून संपवायला गेला तर ते परत विसरणार. ठीक आहे. हा ते क्वेश्चन्स कुठं आहेत, ते फॉर्म्युले कुठं आहेत, अरे सगळं विचार बाळांनो. हे सगळं टेलिग्राम चॅनल मध्ये आहे. बघा, एक व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. मोबाईल ऍप मध्ये आहे, मोबाईल ऍप मध्ये सगळं टाकलंय. प्लस टेलिग्राम चॅनल आहे, तिथं पण डेटा दिलाय, तिथं सर्च करा. हा काही गोष्टी फक्त मोबाईल ऍप मध्ये दिल्यात. काय झालं माहितीये काय, लास्ट इयरला पण मी दिलं. थोडी छपरी लोक असतात, ती काय करतात, त्या नोट्स घेतात आणि त्याच्यावर आपलं नाव वगैरे टाकतात आणि ते विकतात. आपलं नाव टाकून फ्री देऊ देत, मला काहीच हरकत नाही, कारण मी फ्री दिले ते सगळ्यांना फ्री मिळू दे, त्यांचं नाव असू दे, काही हरकत नाही. पण ते लोक विकतात लिटरली. कहर मी ज्या इंजिनिअरिंग ऍडमिशन, फार्मसी ऍडमिशनचे कट ऑफ होते ना पूर्ण वर्षांचे, सगळ्या महाराष्ट्राचे काढलेले, ते हजार रुपयाला विकलं आणि ते विद्यार्थ्यांनी घेतलं आणि परत मलाच दाखवायला लागलेत की सर तुम्ही हे फ्री दिलेला, आम्हाला माहित नव्हतं आणि हे आम्ही विकत घेतलंय. त्यामुळं काही डेटा जो विकला जाईल असं वाटतंय तो ऍप मध्ये ठेवलाय. सगळं फ्री आहे, ऍडमिशन पर्यंत तुम्हाला मी फ्री देतोय. आता पण तुम्हाला टेस्ट सिरीज सीईटीची वगैरे येऊ दे, मॅथचा पेपर होऊ दे, टेस्ट सिरीज ऑलरेडी फ्री दिले, त्याचे पण व्हिडिओ टेलिग्राम चॅनल मधून लिंक घ्या. सगळं फ्री, टेस्ट सिरीज, PYQ सगळं फ्री देतोय. ओके, आपल्याला आता पास कसं व्हायचं सो सगळ्यात क्लिअर. आता हा व्हिडिओ कोणासाठी आहे की ज्यांना फिजिक्सचं टेन्शन आलंय, आठवणच झालंय, मी नापासच होणार आहे असं वाटायला लागलंय, आणि ज्यांनी काहीच केलं नाही वर्षभर, आता म्हणतात मराठीचा पेपर झालाय आज करणार, किंवा काही मुलांचा ITI आहे त्यांनी 2 दिवस झोपून काढल्यात, किंवा केमिस्ट्री तोडफाड केले. ज्यांना टेन्शन आहे फिजिक्सचं त्यांच्यासाठी आहे. असं नाहीये की मी आता जे सांगतोय ते केल्यानंतर तुम्ही टॉप करा. टॉप करण्यासाठी जुना व्हिडिओ आहे, बघून घ्या, त्याच्यामध्ये ह्या डिटेल्स दिल्यात. पॉईंट करूया आपण पहिला. ओके, इंटरनल मार्क्स पासिंगसाठी तर हे सगळ्यात देव आहे आमचा. आता इंटरनल मार्क काही झालं, कॉलेजेस 28, 29, 30 देतातच. अनटिल अँड अनलेस तुम्ही काय तर 3 मारले नसतील, सरला शिव्या घातलायचा वर्षभर, सर तिथे प्रॅक्टिकल होता, तुम्ही दात काढा लागलेला सरच्या तोंडावर, तर तुमचे मार्क्स खाली आले असतील. पण मी 99.9% सांगतो की हे मार्क्स सगळ्या मुलांना दिलेले असतात. राहिले किती पासिंगला? 7 to 5 मार्क्स. 35 पडायचे आहेत ना, एवढेच मार्क्स पडायचे पासला. त्यामुळे हे मार्क्स पडणं काय अवघड नाहीये. आता काही नाही, ह्याचं पण टेन्शन आलेलं आहे की सर आज पहिल्यांदा पुस्तक उघडलं आणि ते पुस्तकातलं काय कळलं नाही ना, तारे जमीन पर नाही, आता खड्ड्यात गेलेत आमचे तारे. आणि पहिला चॅप्टर कुठला घेतला, रोटेशनल मोशन, त्यानं आम्हाला रोटेटच केलंय, डोकंच फिरायला लागले, असं बऱ्याच जणांचे मेसेज आहेत. आता काही जण म्हणतात का तुमचा नंबर कुठे आहे, शोधा, युट्यूबवर टाका, गुगल करा, तुम्हाला माझा नंबर मिळून जातोय. हा, त्याला आता काय व्हायला लागलंय, दिवसाला 300-400 मिस कॉल पडतात, ढीगभर व्हॉट्सअपला मेसेज येतात, सगळ्यांना रिप्लाय देणं वगैरे शक्य नाही. पण मी त्यांना रिप्लाय टाकतो संध्याकाळी वेळ मिळेल तसा मी त्यांना रिप्लाय दिलेलाच असतो, की त्या क्षणाला घेणं अवघड आहे, कारण मी सकाळी दिवसभर लेक्चर्स ना असतोय. 5 ते 7 मार्क्स पडायचे आहेत, एवढे पाहिजेत हे पासिंगला. तुम्ही म्हणा नुसतं पास होऊन काय करू, अरे आता टेन्शन आले पासचं, आलाय हार्ट अटॅक, आणि योगा करू काय आयुर्वेदिक औषध घेऊ हे महत्वाचं नाही. हार्ट अटॅक आले पहिला वाचायचं कुठल्या पण पद्धतीनं, त्यासारखं आहे, पहिला पास व्हायचं आहे आणि देन पुढचं बघायचं ते एंट्रन्स वगैरे. ज्या मुलांनी अभ्यास केला त्यांचं तर क्लिअर आहे.
आणि फक्त त्यांच्यासाठी पण हे रिव्हिजनचे क्वेश्चन्स हे एवढे पाडायचे. आता हे पडणार किती, पेपर किती मार्कांचा असतोय, 98 मार्क्सचा विथ ऑप्शन्स. पेपरचं अनालिसिस ऑलरेडी सांगितलंय, त्यातलं सोडवायचं असतं 70, आम्हाला पाहिजे 7. पास होण्यासाठी, पास तरी पण जास्तच पडतील मी देतोय. सो क्लिअर, पास होण्यासाठी काय एवढे मार्क्स पाहिजे पहिला हे डोक्यात घ्या. आणि एवढ्या मार्कांचं मिळण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मार्कांचे सोडवला पाहिजे पेपर, तर एवढे मिळतात. तो काही लय अवघड गोष्ट नाही आहे पास होणं. सायन्सला पास होणंच सोपं आहे, कारण हे मिळालेच सगळ्यांना, राहिलंय याचा प्रश्न. मी म्हणतो लोएस्ट 28 दिलेत तुम्हाला, 7 मार्क पाहिजेत. हा, ग्रेस मार्क काय असतं, कुणाला मिळतात, किती असतात, हे सगळे पेपर होऊ देत, त्याच्यानंतर मी त्याबद्दल तुम्हाला थोडंफार सांगेन की ग्रेस मार्क असतं तरी काय आणि ते काय फायदा आहे. मी असतं बोर्डचा नियम आहे एक, बघूया तो पासिंगसाठी फायद्याचा ठरतोय. आता इझी पॉइंट्स, काही जणांना डाऊट आहेत ना की मी पास होण्यासाठी काय करायचं. सो 158 क्वेश्चन जे दिलेत त्यातले कुठले पण तुमच्या इच्छेनुसार सांगतोय 5 to 6 चॅप्टर निवडा, कुठले पण, छोटे निवडा, मोठे निवडा, काय असतील ते सगळे क्वेश्चन त्यातले करून घ्या. पहिला पॉइंट, तुम्ही पास होता. 5 ते 6 किती चॅप्टर आहेत, 16 चॅप्टर आहेत. मी म्हणतो 6 चॅप्टर करणार आहे. रोज 2-2 चॅप्टर जरी केला तरी झाले की रे, आणि शेवटच्या दिवशी रात्री आणि पेपरला जाते सकाळी 2-3 तास रिव्हिजन केला. 6 चॅप्टर, रोज 2 चॅप्टर, 4-5 तास थेअरी. फक्त थेअरी म्हणालोय, न्यूमरिकल करायचे असतील तर करा, नाही तर सोडा. तरी 6 केला तर एक 14-15 मार्क्स पडून जातील ना इझिली. फक्त 6 चॅप्टर सांगतोय मी. शेवटचा चॅप्टर केला तर तिथं न्यूमरिकल नाही, तो पण आउट ऑफ आउट पडते. मॅग्नेटिझम सारखा चॅप्टर केला तर 5-1 मार्क फुकटच मिळाले तिथले, कारण एखादं न्यूमरिकल पडेल किंवा तुम्हाला मॅग्नेटिझमचं एक डिफरन्स पडतील मटेरियलवरचे, किंवा एक टॉर्कचं इक्वेशन येईल, मग ते लागतील. मी म्हणतो 14 ते 15 फिक्स मार्क्स. न्यूमरिकल सहित केला तर आणखीन इझी जाईल, 20च्या पुढे जाशील. मग जर 6 चॅप्टरच करणार आहात तर त्याचे न्यूमरिकल पण करा. जे आवडतात ते चॅप्टर करा, त्यातला जो टॉस केला करा. इझी चॅप्टर्स, तुम्ही म्हणा आम्हाला इझी पण माहित नाही रे बाबा कुठला आहे, मग त्याच्या ज्या नोट्स दिल्यात ना मी ऑलरेडी अवेलेबल आहेत, त्यातनं वाचा. काही म्हणतील आम्ही गाईड घेऊ का, पुस्तक घेऊ का, पुस्तकातलं कळत नाही. आता पुस्तक वाचायची वेळ नाही आहे बाळांनो, पुस्तक आता साईडला ठेवा. ज्या नोट्स अवेलेबल आहेत मी दिलेल्या असतील तर त्या घ्या, नाही तर स्वतः कुठे मिळतात तिथनं घ्या. क्वेश्चन आन्सर टेप तेवढे करा. सगळ्या चॅप्टरचे सगळे पॉईंट करायचे, आणि ते पॉईंट कुठनं आहेत, या 158 मधनं. 5 ते 6 मी अज्युम करतो की बाबा चला सेफ कंडिशन बघूया, 6 चॅप्टर केले, ठीक आहे, हे एवढे केला. आता हा पहिला पर्याय आहे तुमचा. तुम्हाला पहिला पर्याय नको आहे की मी 6 चॅप्टर वगैरे करणार नाही, टेन्शन बीपी वाढायला लागलाय. तर दुसरा पर्याय मी काय देतो, 80 ते 90 क्वेश्चन देतोय तुम्हाला मी. आता हे पण रिड्यूस करतो, हे जाऊ देत म्हणणार. पास होण्यासाठी 81 क्वेश्चन्स पकडा, ते तर होतील तुमच्याकडं. 81 क्वेश्चन केला ना तर कमीत कमी 25 ते 30 मार्क इझिली पडतील. आणि 30 म्हणजे 55-60 झाले की तुमचे फिजिक्सला 100 पैकी. आता हे 25 ते 30 कसे पडणार, काय पडणार. 81 क्वेश्चन्स देतोय मी. आता तेवढेच करून गेला तर सगळे हायचे पडतील का, नाही म्हणतोय मी. 25 ते 30 मार्कांसाठी 2-3 न्यूमरिकल तरी सोडवा, ते आणखीन मार्क्स वाढतील. आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला देतोय मी आता सध्या टेलिग्राम चॅनल वरती टाकून देतोय बघा. आता टेलिग्राम चॅनल आहे ना, त्याची लिंक आहे बघा. चला, काय टेलिग्राम चॅनल ची लिंक आहे, त्याच्यामध्ये हे 81 क्वेश्चन्स तुम्हाला मी टाकून देतो. 16 चॅप्टर मधले 4-5 चॅप्टर 16-85 होतील. प्रत्येक गावचे 4-5 पॉइंट जे वाटतात की मॅक्सिमम चान्सेस आहेत एक्झामला येणार आहेत ते टाकून देतोय. तेवढे तरी करा. आता 3 दिवसात म्हणजे रोज 25 क्वेश्चन्स करायला काय अवघड आहे. समजा रोज तुम्ही 10 तास बसताय, तासाला 2 चॅप्टर. तुम्ही म्हणा 10 तास आमचा टन्नू येतोय सर बसायला, हे करणार नाही आम्ही. हे बाबांनो, आयुष्यात पहिल्यांदा जर करायला लागला असाल फिजिक्स तर 3 दिवस तेवढं तरी बसा. आता दुसरा पर्याय कुठे आहे आपल्याकडे, नाही केलं तर मग विनाकारण त्रास देणार. कारण आयुष्यात अभ्यास करणे हे सगळ्यात सोपं आहे. सगळ्यात सोपं आणि शॉर्टकट मेथड आहे पैसे कमवण्याची. अभ्यास करून पुढे काहीतरी गोष्टी करता येतात. ते नाही जमलं तर दुसरं बघूया, नंतर आहे आपल्याकडे वेळ. पण ऍटलीस्ट हे 3 दिवस काढायचे, कारण त्याच्यानंतर 2 ते 2.5 दिवस केमिस्ट्री आहे, देन मॅथ्स आहे. त्यामुळे फिजिक्स पहिला गॅसवर आलेले आहेत, सगळ्यांना टेन्शन आले. 2 ऑप्शन दिल्यात, एक 6 चॅप्टर झाले, मग 7वा-8वा केला तरी चालेल जर तुमच्याकडून झाला तर. व्यवस्थित परफेक्ट करायचा, काही सोडायचं नाही त्यातलं. ते येणार आहे पेपरला तर ते मार्क्स पडतील. तो ऑप्शन नसेल तर इकडे 80ला. हे सेफ कंडिशनला खेळायचं, 80 करायचं म्हणजे सेफला खेळायचं. आता 6 चॅप्टर कुठले पण केलं तर त्यातले पडणार ना रे. 5-6 मार्कांना ऍव्हरेज आहे. 31 मार्कांचा झालं की 30 ते 35 मार्कांचा झाला. 30 ते 35 मधले तुम्हाला किती 20-25 पडणारच आहेत. कुठले पण करा.
ठीक आहे. लास्ट सेमीकंडक्टर करून घ्या, बेस्ट आहे. सेमीकंडक्टर करा, मॅग्नेटिझम, छोटे चॅप्टर, इझी चॅप्टर्स, ते तुम्हाला 10 ते 12 मार्क्स तिथे मिळाले फुकटच्या फुकट 2 चॅप्टर वरती. पहिल्या सेक्शनचे तुम्हाला जे आवडतात ते करायचे, त्यातनं टॉप बघा कुठले इझी आहेत काय नाही, आणि इझी चॅप्टर कुठले आहेत त्याचा एक जुना व्हिडिओ होता बघा की फिजिक्सचे इझी चॅप्टर्स कुठले आहेत, तो व्हिडिओ काढा, तिथं पण कळेल. मग तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला याची आयडिया की कुठले मी 6 घ्यायचे, नसेल तर 80 क्वेश्चन्स सगळे करा, क्लिअर होते. ठीक आहे, चला थँक्यू. आणि रडायचं नाहीये, लढायचं आहे. 3-3.5 दिवस आहेत, निवांत आहे. फिजिक्स काढायचा, केमिस्ट्रीचं केमिस्ट्रीला बघूया. ओके, चला बाय.